माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला माय, तुमच्यावरच आशा आहे माझी, फक्त बाकी कोणावरच नाही माय. बोलच माहेर माहिती जीवाला कुठलं आवडतं, माहेर की सासर? सासर म्हणजे पारतंत्र्य, माहेर म्हणजे स्वातंत्र्य. प्रत्येकाला, प्रत्येक जीवाला स्वातंत्र्य आवडतं. परंतु ताट बसा रे, ताट बसा, ताट बसा. इकडे बघा, माझ्याकडे बघा. हा, नीट बसा, नीट बसा आधी. हा, स्ट्रेट बसा, माझ्याकडे बघा. पटपट उत्तर द्या. शाळेत जाता? शाळेत जाता का? हा. किती वाजता भरते शाळा? 10. सुटते कितीला? 5. बरोबर. 10ला भरते आणि 5ला सुटते. 10ला एक बेल वाजते भरायची आणि 5ला एक बेल वाजते सुटायची. मधले आपण सोडून देऊ. भरायची एक बेल आणि सुटायची एक बेल. बरोबर पोरांनो? बोलत जा. बरोबर. 10ची एक बेल आणि 5ची एक बेल. आता पटपट बोला पोरांनो, तुम्हाला कुठली बेल आवडती? प्रत्येकाच्या जीवाचं तसं आहे रे. प्रत्येकाला स्वातंत्र्यच आवडतं. 5ची बेलला मास्तर तिकडे, बेंच तिकडे, दप्तर इकडे, गेला गोट्या खेळायला, मस्त मोकळा झाला गाठे. हे स्वातंत्र्य. ते कुठल्याच प्रकारचं बंधन नाही. प्रत्येक जीवाला स्वातंत्र्य आवडतं. मग नेमकं पारतंत्र्य काय आहे तर नाथबाबा वर्णन करतात. एक सासरवाशीन बाह्य महाराज, कुणाला त्रास नाही, प्रत्येकाला त्रास आहे. सासरवाशीन बाह्य महाराज, आपल्या गावाशेजारी नदी आहे थोडी जवळपास, जवळपास आहे. हा, नदी आहे. बोल जा, नदी आहे. हा, नदीला पाणी आहे. मरल इतकं आहे, मेल्या पाहिजे असं कसं माय बाप. मग ती अशी नदीवर गेली महाराज. कशी आता कटाळी होती संसाराला, नदीवर गेली. पण ती मराय नाही, धुणं धुवाय गेली. हा, धुणं धुवाय गेली. पण बायांचा स्वभाव आहे, बाया धुणं नीट धुत नाही. त्या बाया धुणं हातानं घरचं तोंडानं गावचं धुते. त्या बायांचा स्वभाव असतो माय बाप. त्यात आपली चूक नाही. देवानं बनवतानाच आपल्याला तसं बनवलंय. आपली काही चूक नाही त्याच्यात. देवानं बनवतानाच आपल्याला तसं बनवलंय. महाराज, स्त्रियांना कंठ नाही, पुरुषांना कंठ आहे. कंठ, कंठ नरड्याची आतली गाठ. दुसरं काय आठवलं नाही मला उल्लेख माय बाप. हा, तर नका चेक. हसती दादा, थोडं तर विश्वास ठेवी जा. एवढं काय लगेच चेक असते रे दादा, एवढं काय त्याचं असते दादा, असते. नसती माय आपल्याला, नसती ग माय, नसतीच ग माय. बरं का? हा, म्हणजे तुम्हाला हाय, आम्हाला त्या अनुषंगानं तुम्ही आतल्या गाठीचे. तसं धडधडीत नाही, तसं नाही. बघा असं आहे बघा, मी काय बोलत नाही तरी फसते माय बाबा. बरं, असं काय म्हण काय करता आता. हा, म्हणजे तसं देवानं तुम्हाला असं बनवलंय, तुमच्या पोटात राहतंय. आपल्या राहात ठेवीचा, ठेवीचा मायला गोंधळ होतोय ठेवीचा. मी नाही सांगत, धर्मशास्त्र सांगतं. ज्या घरातल्या बाईच्या तोंडावर इतकं सत्य आहे, ज्यानं आपल्या घराची अब्रू कधी दारापर्यंत आणली नाही. परिस्थिती किती वाईट असू द्या, कठीणातली कठीण परिस्थितीच्या घरी अन्नाचा कण नाही, पण तिने जगासमोर कधी दुःख मांडलं नाही. त्या घरातली लक्ष्मी अकाल टिकते, कधीच त्या घरामध्ये लक्ष्मीची कमी पडत नाही. हे जगातलं सगळ्यात मोठं शास्त्र आहे, धर्मशास्त्रामध्ये वर्णन आहे. आणि ज्या घरातला पुरुष किती कठीण परिस्थिती आली पण आपली नीतिमत्ता कधी ढासळू देत नाही ना, त्या घरातला भगवंत कधी दुरावत नाही. बघा, वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. शब्द अगदी सोपे आहेत, संस्कृत आहे पण अगदी सोपं आहे. वाणी रसवती यस्य, ज्याचं तोंड गोड आहे, जिने कधी असं तोंडावर दुःख येऊ दिलं. खूप आणि खूप सहनशीलता आहे बाईकडे, आणि असलीच पाहिजे. खूप सहनशीलता आहे बाईकडे. आणि जेव्हा बाईची सहनशीलता संपते ना, तेव्हा सती होते मायबाप, आणि तेव्हा दक्ष राजाचा यज्ञ भंग होतो, आणि तेव्हा त्या संपूर्ण राज्याचा विनाश होतो. खूप ताकद आहे माया आपल्यात, खूप ताकद. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातला मोठा उद्योजक सांगतो, जे आम्हाला जमलं नाही ते व्यवस्थापन रोज गृहिणी आपल्या घरामध्ये करते. एवढं ताकद आणि एवढं मॅनेजमेंट तिच्या वागण्यात आहे. काही डोकं आहे ग माय तुम्हाला? अगं माझी आई आहे म्हणून मी इथं उभा आहे, मला कौतुक आहे माझ्या आईचं. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का, तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. व्हॉट इज मॅनेजमेंट? आयला मॅनेजमेंट नाही तर अजून काय म्हणायचं? किती तिची अहो काय बुद्धी तर लग्न म्हणायची. अहो रुपयानं संसार करते होती बाई. माझी म्हातारी आजी लुगडं फाटलं फेकत, गोधडी शिवती. तिच्या नातीला रोज दिवसाला 10 लुगडी येत असतील, पण ती फेकत. तिला माज नाहीये त्या गोष्टीचा. आजही माझ्या आईला, माझ्या आजीला मी 7 स्टार हॉटेलला नेलं, 5,000 रुपयाचं आईस्क्रीम खाऊ घातलं. म्हाताऱ्या चमचे घरीच घेऊन आल्या. इट इज नॉट अ मिडल क्लास, इट इज हाय क्लास. आणि कौतुक आहे मला त्यांचं. त्यांच्या याच काटकसरीमुळे आज त्यांची नात आणि त्यांची पोरगी महाराष्ट्रात एवढ्याच समर्थपणे उभा आहे. त्या लक्ष्मींचं
तुमचं आहे ग पुण्य, आमचं काय आहे माय. किती कौतुक करावं तुला तुमचं कमी. तुम्ही लय गोड आहे ग माय, तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं तर तुम्ही लय गोड आहे. थोडा तोंडाचा प्रॉब्लेम आहे पण काही हरकत नाही त्याच्यात माय बाप. तुम्ही लय गोड आहे खरंच ग. फक्त काय होतं, नवरा बायकोचं भांडण लागलं, बायको म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते. मी काय काय सांभाळू. नवरा म्हणला तुझ्या पाया पडतो, सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. वाणी रसवती यस्य धर्मशास्त्र सांगतं. याविषयी फार ताकद आहे माय तुमच्यात. तुमची वाणी फिसकटली तर घराचा नाश होतो, बाकी काही नाही. म्हणून थोडा ताबा, बाकी काही नाही या विषयाकडे. मग सासरवाशीन बाई आहे महाराज. सासरवास सांगतेय, शेजारी तिच्या मैत्रिणी येऊन बसली आहे. कुणाला सांगावं. मायबाप तुम्हाला एक सत्य सांगते या व्यासपीठावर, दुःख कधी लोकाला सांगू नका. नका सांगू. तुम्हाला एक म्हण माहित आहे, लोक रडून ऐकतात आणि हसून सांगतात. ही लोक आहेत. हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो, मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाही. मग काय करायचं. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. जगाचा मालक खंबीरपणे उभा आहे ना. अरे त्रासांना म्हणावं काय संकट द्यायची तिथे, अरे लोकांना म्हणावं काय नावं ठेवायचं तर ठेवा, अरे जगाला म्हणावं किती आडफाटे घालायचं ते घाला, अख्ख्या विश्वानं माझी हारायची वाट बघावी आणि आई भावानं डोक्यावर हात ठेवावा आणि मग मी जिंकावं. ती जी नशा आहे ना, ती नशा काही जगाच्या वेगळी बाबा. फक्त भगवंताने मस्तकावर हात ठेवावा, लोकांची गरज. वारे हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. जगाचा मालक जर कौतुक करतो तर लोकांनी, अहो लोक आहे ती. आता एवढं सुंदर कीर्तन आहे तर आमच्या एपीआय दादांच्या माध्यमातून माझी सेवा आहे माझ्याकडं. तर कोणी म्हणलं की नाही, अहो त्या एपीआय दादांनी शिवलीला ताई पाटलाचं कीर्तन ठेवलं म्हणे सप्त्यात. ते म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का, म्हणजे येऊस तर पोटात गोळा, काही गरज आहे का. अरे मरण ना तो ठेवणारा महाराज येईपर्यंत. नका रे दादा, एखादा करतोय तर थोडी साथ देत जा ना. या विषयाकडे या. मग महाराज सासूरवाशीन बाई आहे. आता सासूरवाशीनाचं ती दुःख सांगते, पण सांगू नये. दुःख सांगते देवाला सांगावं. ती शेजारच्या बाईला दुःख सांगते. काय सांगू तू, कसं सांगू. ती म्हणली सांग तोंडानं. कसं सांगते. तोंडानं सांगायला कसं सांगते. कसं सांगू. सांग कस तरी सांग. कसं सांगू तू. काय ती सासू, काय तो सासरा, काय तो दीर, काय ती नणद, काय ती जाऊ, सगळं सहन केलं असतं. सगळं मुकाटपणे सहन केलं असतं. फक्त ह्यो दलिंदर नीट पाहिजे होता. हजार हायवान मिले तर वही हलकट जन्माला आला येड्या बाबळी खाली. मी नाही म्हणत, माऊली म्हणतात. सगळं बाई सहन करते, फक्त नवरा चांगला पाहिजे. कोण चांगला पाहिजे. माऊली म्हणतात. हा मी नाही, माझं नाही झालं, मला नाही माहिती. माऊली म्हणतात. आपण काय बोलावं महाराज. माऊली म्हणतात बाई सगळं सहन करते, फक्त कोण चांगला पाहिजे. खरं माय बाय बोलत जा ग. मला माहित नाही म्हणून तुम्हाला विचारते ग. बोलत जा ग माय, बोलत जा. खरं आहे का. नवरा चांगला पाहिजे, बाकी सगळं सहन करते. म्हणजे सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, नंदनं बोलावं, जावनं बोलावं, गावानं बोलावं, फक्त नवऱ्यानं रात्री म्हणावं कशाला बोलणं का मनावर घेते, मी आहे ना. असं म्हणजे टेन्शन मिटतंय का. म्हणजे खरं आहे का. अगं हे का तसंच आहे माय बाप. बरं का. माऊली म्हणले फक्त नवरा चांगला पाहिजे, धनी फक्त चांगला पाहिजे. तू का म्हणे सोपे आहे सर्व होणे, फक्त शहाणा तो धनी घेतो असे. कोण पाहिजे. धनी फक्त शहाणा पाहिजे, सगळं सहन होतंय. आता धनी म्हणजे मालक तिथला नाही, धनी म्हणजे तो. सत्य मार्गाने योग्य देव भेटला तर मार्ग सुखरूप होतो आणि मार्ग सुखरूप आहे हे संतांशिवाय कळत नाही. जर आम्हीच भामट्यांच्या नादी लागलो आणि आमचा देव चुकला तर आमच्या इतकं आयुष्यात त्रास कोणाला होत नाही. विषयाकडे या. जयाचे आहिक नाही तयाचे परित्र पुस्तिकाही माऊलींचं वर्णन आहे. आहिक म्हणजे जगणं, ज्याचं जगणंच योग्य नाही त्याच्या चरणावर जर मस्तक ठेवलं तर तोही दुःखी होतो आणि ज्याने मस्तक ठेवलंय तोही दुःखी होतो. जो सांगतोय तो खरंच सांगतोय का याची जाणीव तुम्हाला आम्हाला असली, तेवढं तरी ज्ञान आपल्याला असलं. कोणाच्याही पाया पडायची आपली ती संस्कृती. तीनच चरणावर मस्तक ठेवायचं आहे. आईबाप, देव आणि संत याच्या पलीकडे कोणाच्याच चरणावर मस्तक नसावं ही आपली संस्कृती आहे. हे तीनच गोष्टीवर मस्तक ठेवायचं. वाईट याचं वाटतं पोरांनो, या धर्मात जन्माला येऊन आपण क्वाटरीसाठी कुंबडीसाठी साहेब 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 भिकारी का. अरे साहेबाच्या पाया पडावी इतकी पात्रता वाईट नाही रे आपली, बिलकुल नाही. शिक्षक आहे पडपाया, शिक्षक आहे ना तुझे पडपाया, आई आहे तुझी तुझं पडपाया, बाप आहे तुझा पडपाया. अरे साहेबांचे डीपीला फोटो लावले, आईनं फाटक्या पदरावर तुझा संसार केला, तिचा कधी फोटो लावला का रे डीपीला. साहेबाच्या वाढदिवसाला अरे गावात बॅनर लावला तू. तुझ्या बापानं फाटक्या धोत्रावर तुझ्या कॉलेजचं ऍडमिशन केलं, त्याचा वाढदिवस लक्षात आहे का तुझ्या. किती
किती भामटेपणाने जगतो रे आपण, इतकं असत्य. का रे पोरांनो, 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव आणि देव भेटला नाही, तो नाचत बुडवला. आणि हे भावांनो, बहीण आहे म्हणून सांगते, जे जो या वर्षी गणपती समोर नाचला ना, या बहिणीची शपथ आहे दाद्या, अजून 4 वर्ष तुला बायको भेटत नसती. आता बाकीचे म्हणतात माझं झालं, तुझी 4 वर्ष नीट नांदत नसते. ही नाही भेटल्यापेक्षा बेकार भेटलेली न नांद. कुठली काय संस्कृती घेऊन पळताय दादा या विषयाकडे. सासूरवाशीन बाईला त्रास होतोय मला, ती सांगते शेजारच्या बाईला, दुःख होतंय मला, फार दुःख आहे मला. नवरा फक्त चांगला पाहिजे होता, फार फार त्रास होतोय, फार दुःख होतंय मला, काय करू. नाही पडली आता सहन होत. अशीच एक बाई लय कटाळी होती, संसाराला जीव द्यायला गेली, अर्ध्या वाटेत गेली. नवरा भेटला, कुठं चालली का म्हणला. नवरा म्हणला कुठं चालली, कसं सांगू म्हणली, तुमच्या जीवावर आले पण तुम्ही सगळ्यात वाईट. आता माझ्याच्यानं होत नाही संसार, मरते मी. मराय चालली, मग काय करू, मरते. नाही तू मराय चालली त्यात काही वाईट नाही, फक्त माझा प्रश्न एक आहे तुला, तू मराय चालली मग हातात खंदील कशामुळे घेतलाय. ती म्हणली रातचं इचू काट्याचं लय वेळ वाटतंय, आता हे मरण का. अशी ती कटाळी होती, पण ही खरीच कटाळी होती माझ्या बरं का. ही म्हणली आता धुणं संपलं की याच नदीत जीव देणार, आता पुन्हा त्यांचं तोंड बघायला जाणार. ती शेजारची बाई कीर्तन भजन ऐकणारी होती. ती म्हणली बाई, आत्महत्येसारखं दुसरं महापाप, आपल्या शास्त्रात सगळ्यात मोठं महापतक काय असेल तर काय आहे, आत्महत्या. पोरांनो, पोरींनो, दादांनो, वहिन्यांनो, आईबापांनो, चरणावर मस्तक ठेवून सांगताय, दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येतात, दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येतात. दुःखाला घाबरायचं नाही. जगणं अवघड आहे, मरणं सोपं आहे, पण जगून दाखवणं हा भगवंतावर ठेवलेला विश्वास आहे की माझा त्याच्यावर विश्वास आहे, मी जगून दाखवते. तुम्हाला दुःख आहे, मला दुःख आहे, इथं बसलेला जो देखो सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे, राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया. इथं प्रत्येकाला क्लेशोधिक तरस्तेशाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर् दुःखम देवदभीर व्याप्यते. माणूस जन्माला आलाय एक वेळ करी या दुःखा, हे दुःखच आहे. जन्माला आलोय म्हणजे दुःखच आहे, पण या दुःखातनं सावरायची ताकद जगाचं नामालकाचं नाम देत आहे. माझा त्याच्यावर विश्वास आहे. तरले तर ती हा विश्वास आहे. मी मरणार बिलकुल नाही. मग मरू नकोस बाई. ते म्हणले मरू नको, तू काय करू, तू मरू नकोस. म्हणले मरू नको, तू काय करू. कान घे इकडं, कान घे. तोंडलीच्या बाया, कान घ्या इकडं, कान घ्या, कान. ह्यांना नाही ऐकू गेलं पाहिजे, कान घ्या इकडं. ह्यांना ऐकू गेलो काय मजा, कान घ्या इकडं बरं का, पाठीमागच्या कान घ्या, कान 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 घ्या. मरू नकोस, काय करू मग, मरती कशाला, मरू नको, तू काय करू, सण होईना मला, तू नको मरू, तू सांग काय करू. त्यांना मार. तू कशाला मरती, तू मरू नको, ज्यांच्यामुळे तुला त्रास होतोय त्यांना मार. ती म्हणली काय सांगते बाई, अगं मी काय मस मारायला मारीन, पण मी त्यांना मारल्यावर मी कशी सुखानं राहीन. माझी अवस्था, पहिली माझी ववी ग येरवाड्याच्या जेलात ग, दुसऱ्या माझ्या ववीला जमानत कोणी द्यायना ग, तिसरी माझी ववी ग स्वप्नात फाशीचा फंदा दिसतोय ग, चौथी ववी येईना ग, तीनच कशा बशा जुळविल्या ग, तीनच कशा बशा मिळ लागल्या, चौथीचा काय लागला नाही बरं का. म्हणजे माझं आयुष्य पुढे सुखाचं जाईल का. अगं मार म्हणजे तसं मार नाही, मार म्हणजे तू मारू नकोस. तुला ज्या ज्या गोष्टीचा त्रास होतोय, तुला ज्यांच्यामुळे दुःख होतंय त्याची लिस्ट कर. अगं काय सांगू तुला, त्या तोंडोली गावात आई भवानीचं भव्य दिव्य मंदिर आहे. मी ऐकलंय हजारो लाखो माणसाचा संसार तिच्या चरणावर येऊन सुखरूप झालाय. तुझ्या संसाराचं काय घेऊन बसली ग माय. तू एक काम कर, तुझ्या सगळ्या दुःखाची मोजमापणी तुझ्या पदरात आण आणि तुझा पदर त्या आईच्या चरणावर रिकाम कर आणि तिला सांग काय दुःख सांगायचं ते. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाईन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाईन तुला, हे सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाईन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाईन तुला, रोडगा वाईन तुला भवानी आई रोडगा वाईन तुला, रोडगा वाईन तुला, पाव ग मला भवानी आई रोडगा वाईन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाईन तुला, हे सत्वर पाव ग मला भवानी
भवानी आई रोडगा पाहिन तुला, तुझ्या शरणावर मस्तक ठेवते आई भवानी, माझं दुःख दूर कर. काय दुःख आहे माय तुला? सासरा माझा गावी गेला, तिकडच खपवी त्याला. लय कडू आहे माझा सासरा, माणसात दिसतो चांगला पण लय खवट आहे सांगताना. मलाच माहिती. कोण आहे तुझा सासरा? हा सासरा आहे का? नाही, दंभरूपी सासरा आहे. कुठला सासरा आहे? दंभरूपी. दंभ म्हणजे असत्य. योगयाग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, द्वैताची झाडणी गुरु विन ज्ञान, तया कैचे कीर्तन घडेल नामी. हे दंभ आहे. दंभ म्हणजे असत्य. तुम्हाला मग अशी म्हणलं जयाचे आहे की घड नाही, तयासी परित्रपुस्सी काही. हे दंभ. जिथं ज्ञान मूळचं नाहीये, जिथे ज्ञान मूळचं नाहीये, जिथे गुरु नाहीये, बिनबुडाचं झाड लय वाढणार? बरं वाढेल का? ज्ञानही तसंच आहे माय बाप. माझ्या वडिलांची मिरास आहे का देवा तुझी चरण सेवा? ज्ञान मूळचं पाहिजे. ज्ञानोबरांच्या ज्ञानाचा विचार केला आम्ही. आदिनाथ गुरु सकळ मच्छिंद्रता याचा, मच्छिंद्राने बोध गोरक्ष वळला, गहिनी प्रसादे ज्ञान देवा सार चोजविले, ज्ञान देवे रचिला. हे ज्ञान कसं आहे? 14 विद्या 64 कला, 1400 वर्षाचं वय चांगलं महाराजांचं. किती? 14 विद्या 64 कला, 1400 वर्षाचं वय. इट इज पॉसिबल. अगदी कसं पॉसिबल आहे? 1400 वर्ष वय असणं कसं पॉसिबल आहे? ज्याला कुंडलिनी शक्ती जागृत करता आली ना, त्या व्यक्तीला प्रत्येक शक्ती मिळते. आता कुंडलिनी शक्ती कशी जागृत होते? माऊली 17व्या अध्यायामध्ये सांगतात. माणसाच्या शरीरामध्ये 72,000 नाड्या. किती नाड्या? 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक. इडा, पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक रेचो कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे समजून घ्यायचा प्रयत्न करा. इडा, पिंगला, सुषुम्ना. डाव्या बाजूनं वाहते ती इडा, उजव्या बाजूनं वाहते ती पिंगला आणि मधनं वाहते ती सुषुम्ना. अशा 3 नाकपुडी असतात माणसाला. पण वन टाइम माणसाची एकच नाकपुडी चालू राहते. पूरक रेचक आणि कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे, 3.5 वेडे गमसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देटापासून षडशस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लागते. ज्या माणसाला समाधी लावता येते तो माणूस जिवंतही नसतो आणि मेलेलाही नसतो. माझे ज्ञानोबा आहे ते चालते ज्ञानाचे प्रतिबिंब, योगियांचे योगी, ओतप्रोत ज्ञान. भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे त्यांना ज्ञानोबा आहे म्हणावे. ही ज्ञानोबारायांची व्याख्या. ते ज्ञानोबा आहे 750 वर्ष झाले आजही जिवंत. हा योग आहे, हे सत्य आहे. माणसाला चमत्कार वाटतो पण जगात चमत्कार नावाची गोष्ट घडत नाही, बिलकुल नाही. ज्ञानोबरांची भिंत चालवली गेली हा चमत्कार नाही. तुकोबरांचा गाथा तरला हा चमत्कार नाही. रेड्यामुखी वेद बोलवला गेला हा चमत्कार नाही. नातांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी जगाच्या मालकानं वाहिलं, चमत्कार नाही. नाथबाबाचं घर जगाचा मालक सांभाळायचा, चमत्कार नाही. मुक्ताईसाठी देव आला, जनाई जातं पांडुरंगाने वडलं. चोखवरांच्या बायकोचं बाळणपण 27 दिवस साडी नेसून जगाच्या मालकानं केलं. हे चमत्कार नाही, हे सत्य आहे. मग हे कसं काय सत्य आहे याचं उत्तर आहे हे सगळं संतांच्या तपश्चर्याचं फळ आहे, ज्याने पांडुरंगाने कृपा म्हणून त्यांच्या पदरात टाकलं. हे बघा, त्यागाशिवाय परमार्थ घडला जात बिलकुल नाही. त्याग आहे तर परमार्थ आहे. उद्यमेन ही सिद्धंती कार्यानी मनोरथ आहे. नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगा. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण जात. हरणाला फारच माया आली. तो म्हणला माय सिंह झोपलाय, त्याला भूक लागली असेल, ती म्हणला तोंड वासोय, तोंडात जातो. शक्य आहे का? मग तुम्ही असं कसं म्हणताय की भगवंताचं नाव घेतल्यावर सगळंच होतं? असं देवाचं नाम किती तत्परतेनं घ्या. त्यासाठी काय त्याग आहे तुमचा? तुम्ही काय सोडलं? गेले आशा पाश जे देही, हे सत्य आहे. बाकी सगळा दंभ आहे. जे तुम्हाला वाटतं की निस्ती माळ घातली, निस्ता बुक्का लावला म्हणजे भगवंत सगळं देईल, शक्य बिलकुल नाही. पंढरीची वारी केली का? बायको भाकरी दिलं म्हणून. हा दंभ आहे रे, हे असत्य आहे. तुम्हाला कळतंय का? त्याग आहे ते सत्य आहे. ज्ञानोबा आहे लोकांनी पदरामध्ये दगड धोंडे टाकले. तुकोबा आहे अख्खा आयुष्य त्यांचं संसाराचा सोडून जगाच्या मालकासाठी इतकं वेडं व्हावं लागलं की लोकांनी अक्षरशः त्यांना वेडं म्हटले. सगळी कोठार रिकामी गेली लोकांची. लोकांनी लुबाडून नेलं रे. बायको लेकर अन्न करून मेलीत. किती त्यागाचा विचार करायचा? हा परमार्थ आहे, बाकी सगळं दंभ आहे. मग हा जो असत्य नावाचा सासरा आहे, दंभ नावाचा सासरा आहे, मला त्रास देतो. कल्पना, कल्पनेची बाधा न हो कवणे. हा दंभ नावाचा सासरा मला त्रास देतोय, मला त्रास होतोय. ज्ञान मूळचं पाहिजे.
मोठकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जायचा. माऊलींचं वर्णन आहे. ज्ञान कसं पाहिजे? प्रकाश सूर्याच्या अगोदर येतो की सूर्य उगवल्यावर येतो? नीट 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 त्याला पहाट उठावं लागते. काहीतरी उठत जा, रोज नाही पण काहीतरी उठत जा. कसं? प्रकाश अगोदर येतो, सूर्य. आता प्रकाश सूर्याचं स्वरूप आहे, बरोबर आहे. प्रकाश कोणापासून निर्माण झाला? सूर्यापासून. पण अगोदर काय येतो? म्हणजे आधी लेकरू जन्माला येतो आणि पुन्हा बाप जन्माला येतो. अगदी सत्य आहे. आधी ज्ञान जन्माला येतो, पुन्हा आत्मा जन्माला येतो. न्यायशास्त्र वर्णन करतं आत्मा हा निर्गुण निराकार, आत्म्याला कुठलं स्वरूप नाही, पण आत्म्याचं स्वरूप ज्ञान आहे हे आपण सायंटिफिकली प्रूफ करू शकतो. मी डॉक्टरकडे गेले, डॉक्टर एका माणसासोबत भांडत होता. म्हटलं कशावरून भांडण झालं? तो म्हटलं काय सांगू ताई, मी आयुष्यात कधी गोड खाल्लं नाही, मला कधी साखर आवडत नाही, आणि हे डॉक्टर मूर्ख म्हणताय मला शुगर झाली. डॉक्टर म्हणला अहो ताई याच्या रिपोर्ट मध्ये शुगर आहे, मी काय मूर्ख आहे का? तो म्हणला हा मूर्खच आहे, याची डिग्री कुठे भामटेची. अरे मी गोड खात नाही, माझं शरीर माझं आयुष्य मला माहित आहे ना, शुगर नाही होणार. डॉक्टर म्हणला झाली, तो म्हणला नाही झाली. डॉक्टर म्हणला झाली, तो म्हणला नाही झाली. डॉक्टर म्हणला झाली, तो म्हणला कस काय झाली. डॉक्टर म्हणला तुझ्या बापाला होती म्हणून तुला झाली. ह्याला आपण सायंटिफिकली काय म्हणतो? जेनेरेटिक जनरेशन, अनुवंशिकता. जेनेरेटिक अनुवंशिक जनरेशन, पुढे डीएनए मध्ये ते चालत आलंय. हे पुढची पिढी कशी मिळाली? तर बहुत सुकृताची, म्हणून विठ्ठली जन्मोजन्मी आम्ही. अगदी तसंच प्रकाश सूर्याच्या अगोदर येतो. व्यक्ती जन्माच्या अगोदर व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतं. म्हणून 16 वर्षांच्या माऊलींच्या चरणावर 1400 वर्षाचे चांगदेव महाराज नतमस्तक होतात. त्याचं कारण आहे उपजता ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी. कारण त्यांचं ज्ञान कसं आहे? उपजत आहे. म्हणजे कसं? तशी तसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तया ते. माऊली म्हटले बाळपणी सर्वज्ञान वरलेला देह आहे हा. बाळपणीच सर्वज्ञ. सर्वज्ञ हे फक्त ज्ञानोबारांनाच म्हणू शकतो. ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक गोष्टीचं ज्ञान मिळेल तुम्हाला. चाचूचेनी सांडसे खंडीजपय पाणी राज हंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. प्रत्येक गोष्टीचं एमपीएससी करताय, यूपीएससी करताय, लॉ करताय, पॉलिटेक्निकल करताय, एमबीबीएस करताय, बीएचएमएस करताय, बरं अजून काय आर्ट कॉमर्स सायन्स, अजून कुठल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, भरती करताय, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये मिळेल. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. पण आम्ही दंभात अडकलेली माणसं आहेत. आमच्याकडे ज्ञानेश्वरीपेक्षा भामट्या ग्रंथांना जास्त मान्यता आहे. आमच्या घरात भाईजी संतजीचा फोटो आहे, पण ज्ञानोबा तुकोबारांचा फोटो नाही. जगातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट ज्ञानोबा आहेत. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. मूर्ख आहेत आपण. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात उदकाचेनी आवेशे प्रगटले ते जलकलकीत दिसे तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबारांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला विज्ञान म्हणायचं. याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. ही ताकद आहे या संप्रदायात. इथून मूळ आहे. ज्याला मूळ कळालं नाही तो दंभ आहे. ज्याला वाटतं की फक्त वनात गेलो म्हणजे देव भेटेल, लगती सायास जावे वनांतरा. भक्तामध्ये ताकद आहे. द्वारकेचा राणा पांडवा घरी फक्त हरिमुखे मना. हे सत्य आहे. पण आमचं काय झालंय? आमचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. कळलं त्यालाच कळलं. म्हणजे भामट्यांवर आहे पण संतांवर. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हणून माणूस आहे का भूतही तू. अशी महाराजाच्या पाया पडण्याने पोरं झाली असती, बायको बॉम्बलाई गेली असती. भाषा माझी नाही रे. 900 कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. रेड्या फेड्याचा बाजार मांडला का काय दादा? असं बिलकुल सत्य नाही बरं का. ताकद लक्षात ठेवा. हे सगळं चालवतो तो ईश्वर आहे. चाले हे शरीर कोणाचे चाले हे शरीर
मुखारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव बोला श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे पिबस्वामृत मृतमेतदेव जीवे पिबस्वामृत मृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द बोला माय बाप श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कौन कहते कि भगवान आती नहीं तुम मीरा के जैसे कौन कहते कि भगवान खाती नहीं वीर शबरी के तरह अच्युतम केशव कृष्ण दामोदर राम नारायणम जानकी वल्लभ अच्युतम केशव कृष्ण दामोदर राम नारायणम जानकी वल्लभ अच्युतम केशव कृष्ण दामोदर राम नारायणम जानकी वल्लभ कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना हरि बोल कभी राम बन के कभी राम बन के श्याम बन के सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना हरि बोल कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी मेरे प्रियतम हम तुम्हारे थे प्रभु जी तुम हमारे हो हम तुम्हारे थे प्रभु जी तुम हमारे हो हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम मी तुझाच असेल आपुल्या समसाठी करोनी हेला एवढं सर्व सुकृताचे फळ मी ज्ञानोबाने म्हणले मी कोण आहे अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी मी अवतार तुझा आहे नाव माझं ज्ञानोबा आहे तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे आणि तुझ्यात आणि माझ्यात फरक समजणारी माणसं बाधेत अडकलेली आहेत तो त्यांचा सासरा आहे ज्यांना वाटतंय की अंबिका आणि विठ्ठल वेगळा आहे ज्याला वाटतंय राम आणि कृष्ण वेगळा आहे ज्याला वाटतंय भैरवनाथ आणि खंडोबा वेगळा आहे ज्याला वाटतंय इथं प्रत्येक देवाचा अवतार आहे अवतार कळतोय अवतार आहे स्वरूप आहे रूप वेगळं आणि हे ज्याला वाटतंय तो दंभात आहे मग माझी विनंती ही असत्याची बाधा यांच्यापासून दूर गेली म्हणून प्रथम चरणाची विनंती आहे सासरा माझा गावे